और आप फायदा उठा सकते हैं हमारे 21 ऑनलाइन चर्चेस का। देखिए उनको, वो भारत की सब प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। उड़िया, तेलुगु, तमिल, गुजराती, कन्नड़ा, तुलु, इंग्लिश, हिंदी, असमी, मराठी, पंजाबी, नेपाली, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। उसके अलावा 3 विशेष चर्च हैं। टीनेजर्स के लिए चर्च है, चिल्ड्रन चर्च भी है और गूंगे और बहरों के लिए भी है। थैंक यू, गॉड ब्लेस यू। सामर्थी प्रभु तू शब्द बोललास सर्व सृष्टी बनली। तू शब्द बोललास वारो आणि पाणी शांत झाले। मी आवाज उंचवते तुझी स्तुती करू। सामर्थी प्रभु की तू एकमात्र प्रभु, राजांचो राजा, प्रभूंचो प्रभु, राजांचो राजा, प्रभूंचो प्रभु। सामर्थी प्रभु तू शब्द बोललास सर्व सृष्टी बनली। तू शब्द बोललास वारो आणि पाणी शांत झाले। मी आवाज उंचवते तुझी स्तुती करू। सामर्थी प्रभु की तू एकमात्र प्रभु, राजांचो राजा, प्रभूंचो प्रभु, राजांचो राजा, प्रभूंचो प्रभु। सामर्थी प्रभु तू शब्द बोललास सर्व सृष्टी बनली। तू शब्द बोललास वारो आणि पाणी शांत झाले। मी आवाज उंचवते तुझी स्तुती करू। सामर्थी प्रभु की तू एकमात्र प्रभु, राजांचो राजा, प्रभूंचो प्रभु, राजांचो राजा, प्रभूंचो प्रभु, राजांचो राजा, प्रभूंचो प्रभु। हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सगळ्यांचा पुन्हा एकदा स्वागत असा मालवणी ऑनलाईन चर्च मध्ये. प्रेज द लॉर्ड. आणि सुंदर वेळ असा प्रार्थना करू इच्छिता. आपण प्रार्थना करूया. जय की तुम्ही असाच आपले हात वरती करा, डोळे बंद करा आणि प्रार्थना करा. प्रार्थना करूया. अन्य भाषेमध्ये बोला. री बोश शिकेंद्राबाद बोजेंद्रा बोश शिकेंद्रा मा रोजो रोजो रबाद्रले बोजेंद्राबाद बोश शिकरी मामा कमाली के बोज जारी बोल री मामा अंद्राबाद ओ रे के बोज के बोश शिकरी मा कमाली के बोज जारी बा खाली बोश की बोज जारी बोल री बाबा बार बता ओ रे के बोज जारी बाबा खाली बात के बोश रे के बोज के बोश शकरी मामा माली के बोज जारी बोल री मामा अंद्राबाद री बोद्र बाद्र ओ रे के बोज जारी मामा कमाली के बोज जारी बात कमाली के बोश शिकरी मामा कमाली बोद्र ओ रे के बोज जारी बा कमाली के बोज जारी बा कबा कमाली बोश की बाबा री बोज री बोद्र बाद्र री बोद्र ओरे के बोझ जारी मां कमारी के बोझ जारी मां द्रला बार बोझ जारी बाबा कबा शिकरी बोझ जारी बोधरी पांद्र ओरे के बोझ के बोझ शाकरी मां कमाली के बोझ जारी बोधरा मां कमाली के बोझ जारी बोधरा ओरे के बोझ के बोझ शाकरी बा हादी बाबा ले के बोझ जारी बोझ जारी बर्बाद कर बोझ जारी के बोझ जारी बोधरा मां रोजो रोजो रबा कबाली के बोझ के बोझ शाकरी मां हमारी बोझ जारी बोझ के बोधरा बाबा बोझ के मां कमारी के बोझ जारी बोधरी मां रला बदरा तेरे के बोझ के बोझ शाकरी मां खाली के बोझ जारी बा खाली बोझ जारी बाबा कबाली तेरे के बोझ जारी बा खाली के बोझ जारी बादी बोझ जारी बाबा रे के बोझ जारी बोधरी मां रला बदरा ओरे के बोझ के बोझ शाकरी मां माली के बोझ जारी बोधरा मां के बोझ जारी बोधरी मां
mandra labra ore ke boze ke bosh ke mama kamari ke boz zali bond rima kamari ke boz zali bond rima mandra batra ore ke boz zali bond raba kandra baka bosh ri bond raba mandra baka ओ धन्यवाद करतो परमेश्वर धन्यवाद करतो परमेश्वर या वेळेसाठी प्रभू धन्यवाद करतो धन्यवाद करतो परमेश्वर हालेलुया प्रेज द लॉर्ड ही प्रार्थनेचा पहिला बिंदू वाचतोय आम्ही प्रार्थना करत असो की भारत महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहार आणि बाकीच्या ठिकाणी लॉकडाऊन आणि कोविड-19च्या चुकीच्या अफवा पसरवणाऱ्या प्रत्येक मीडियाच्या विरुद्ध प्रार्थना करत असो आम्ही त्यांना थांबवत असो आणि घोषणा करत असो की येशू ख्रिस्ताच्या महान नावात कोणताच लॉकडाऊन किंवा कोणताच तऱ्हेचा प्रतिबंध किंवा कोणत्याच तऱ्हेचा बंधन नाही असता प्रेज द लॉर्ड यशाया 54:17 सांगता असतात जेवढी हत्यार तुमच्या विरुद्ध बनवली जातली त्यांच्यात कोणताच हत्यार सफल नाही होताला आणि जेवढे लोक तुमच्यावर आरोप करत असत त्या सगळ्यांवर तू जिंकतलस परमेश्वरच्या लोक सेवकांच्या ह्योच भाग असा परमेश्वराच्या सेवकांचा ह्योच भाग असा आणि त्यांच्यात कारणामुळे सत्यनिष्ठ ठरतलस परमेश्वराची ही वाणी असा प्रेज आपण प्रार्थना करूया प्रत्येक राज्यासाठी प्रार्थना करूया प्रत्येक ठिकाणसाठी आपण प्रार्थना करूया प्रत्येक ज्या ठिकाणी लॉकडाऊनची जी चुकीची अफवा पसरली असा मीडियासाठी प्रार्थना करूया ती चुकीची अफवा पुढे पसरूची नाही म्हणून प्रार्थना करूया री बादशाह के बोल झाली बोल री ममान रबाज रबो शिरी के बोल सेंद्र बा उर्रे के बोल जे के बोल शाखरी मा कमाली के बोल झाली बोल रबा उर्रे के बोल सेंद्र बाली बोल शिरी मा कमाली के बोल शांद्रा उर्रे के बोल जे बोल सेंद्र मा शिरी आपण प्रार्थना महाराष्ट्रासाठी प्रार्थना करूया आपण प्रार्थना करूया री बोल सेंद्र उत्तर प्रदेशसाठी री बोल शिरी बोल जिथं लॉकडाऊनची जी चुकीची अफवा पसरली जात असते री बोल शिरी बोल झाली बोल रबा मार रोजो बाजे के बोल शिरी के बोल जे के बोल शाखरी मा रली बोल रबा उर्रे के बोल जे के बोल शाखरी मा कमाली के बोल झाली बोल री मा रला बरी बोल रबा बोल उर्रे के बोल जेंद्र मा शिरी मा माली के बोल जेंद्र बोल शिरी बोल जेली बोल रबा माली बोल जेंद्र बोल शिरी बोल जेली बोल रबा उर्रे जे के बोल शाखरी अली बोल जेली बारी बाद रला बरी बोल जेंद्र बा कमाली बोल रबा उर्रा जे बोल शिरी मा कमाली के बोल जेली बोल रबा बोल जेली बोल शिरी बोल जेला बा लेरे के बोल जेली बा कमाली बा जेंद्र बोल शिरी मा कमाली के बोल जेली बोल री मा रबा बोल जेंद्र बोल शिरी बोल जेंद्र बा उर्रा जे के बोल शिरी बा कमाली के बोल जेली बा खाली बोल शिरी बोल जेली बोल री माली बोल रबा गिरे के बोल जे के बोल शिरी मा कमाली के बोल जेली बोल री मा ना बदरा उर्रा जे के बोल तेरी बोल शिरी बा कमाली के बोल जेली बोल री मा ने बोल जेली बोल री बा ना बदरा उर्रा जे के बोल शिरी बा खाली बा जे के बोल शिरी बा खाली बोल जेली बा बोल जेंद्र बोल शिरी उर्रे के बोल जे के बोल शिरी मा खाली बोल जेली बोल रबा बा रबा उर्रा जे के बोल शिरी बा कमाली बोल शिरी बा मा रे वाली बोल जेली बोल जेंद्र बोल शिरी बोल रबा मारी के बोल जरी बा तेरे बोल शिरी के बोल जरी बोल रबा कमाली बोल री बा कमाल उर्रा जे के बोल शिरी बा बारी बोल जेंद्र बोल शिरी बा खाली बोल री बा कमाली बोल री बा रबा बोल शेत्रा उर्रा जे के बोल सारी बा बारी के बोल जरी बोल री बा कमाली बोल रबा बोले जारी बाबा खाली बोल जेंद्र बोल शिरी के बोल जरी बोल देने बारे बा रबा उर्रे के बोल जे के बोल शकरी मा कमाला वाली बोल जेंद्र बा शिरी बोल री बा रबा उर्रा जे के बोल तेरी बा कमाली के बोल जरी बा बारी बोल जेंद्र बा शिरी बोल उर्रा जे के बोल तेरी वाली बोल जेंद्र बा बारी बोल बारे बोल री बोल शिरी बोल री बोल रबा उर्रा जे के बोल शिरी बा रबा बारी बोल री मा कमाली बोल शिरी मा मार रबा बोल रबा उर्रा जे के बोल री मा कांद्र लबा बान री बोल जेंद्र बोल शिरी मा खाली के बोल जरी बोल जेंद्र मा कमार बोल उर्रे के बोल जे के बोल शरी बा खाली बोल जरी बोल जेंद्र बोल री मा मार उर्रा जेंद्र री मा मान लबा बारे के बोल जे के बोल शिरी मा मार वाली बोल जेंद्र बोल शिरी के बोल जरी बोल शिरी मा मान रबा उर्रा जे के बोल शरी बा खाली बोल जेंद्र री बाबा का बारे बोल रबा लेरे के बोल जरी बारी बाली बोल री मा मारे बोल जेंद्र बोल शिरी बाबा ली बोल जेंद्र बोल शिरी बोल जरी बोल रबा उर्रा जे के बोल सा री मा कमार के बोल जरी मा कमार के बोल रबा उर्रा जे के बोल से के बोल शकरी बा खबारी के बोल जरी बाबा खाली बोल जेंद्र बा रे के बोल से के बोल शरी मा मारे के बोल जरी मा मान रबा उर्रा जे के बोल से बा खाली के बोल शकरी बोल जरी बोल री बाबा कमार के बोल जरी बा उर्रा जे ले बोल जेंद्र बोल शिरी मा माली बोल री मा मारा ले बोल जेंद्र बोल शिरी बोल जेंद्र बा उर्रा जे ले बारे बाबा ली के बोल जरी बा बाली के बोल शिरी बोल जरी बोल रबा मारा बोल रबा उर्रा जे के बोल से बोल शकरी मा मार के बोल जरी बोल री मा मान रबा लेरे बोल जरी बाबा ली बोल जरी बोल शिरी बोल जरी बोल शिरी बोल जरी बोल री बोल रबा लेरे के बोल जरी बोल जरी बोल शिरी के बोल जरी बोल रबा बोल री बाबा का रबा शिरी रबा का ओ धन्यवाद करतो परमेश्वर प्रभू धन्यवाद करतो परमेश्वर भारतामध्ये परमेश्वर जे राज्य असं प्रभू ज्या ठिकाणी लॉकडाऊन बोलला गेला असं प्रभू त्या प्रत्येक लॉकडाऊन आम्ही काढतो येशूच्या नावात प्रभू जी चुकीची अफवा जी मीडियाद्वारे पसरवली जात असतात त्या प्रत्येक मीडिया आम्ही काढतो येशूच्या नावात प्रभू धन्यवाद करतो प्रभू त्यांच्यावरती आम्ही बोलतो प्रभू धन्यवाद करतो परमेश्वर कुठेच लॉकडाऊन होतं नाही येशूच्या नावात प्रभू धन्यवाद करतो परमेश्वर आणि प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो येशू आम्ही प्रार्थनेचा दुसरा बिंदू वाचतोय मी परमेश्वराक धन्यवाद देतो वाचव त्या भविष्यवाणीच्या वचनासाठी जे आमच्या परमेश्वराजन पास्टर क्रिस यांच्याद्वारे जानेवारी ग्लोबल कम्युनिटी सर्व्हिस मधून आमच्या जवळ येला असा प्रेज द लॉर्ड जानेवारी हो आमचो उत्सवाचो महिनो असा या महिन्यात आम्ही त्या वचनाचो आनंद आणि उत्सव साजरो करतलो
जो परमेश्वरान आमकां या वर्षासाठी दिलेलो आसा, जा आमच्या या तयारीचा वर्ष आसा, आम्ही त्याचो विजय, गौरव आणि त्याच्या नावाची घोषणा करतो. आम्ही 2021 मध्ये आधीपेक्षा अधिक चमकतलो. हालेलुया. चर्च वैभवाने चमकतला. जय सर स्वर्गदूतांचे काम आणि कार्य होतला, जसा इतिहासात या आधी कधीच झाला नाही होता. हालेलुया. वचन यशायात 60 अध्यायात दुसरा वचन सांगता असा, बघा पृथ्वीवर अंधार असा आणि राज्यातल्या लोकांवर मोठा अंधार असा, परंतु तुमच्यावर परमेश्वराचा उदय येतो आणि त्याचा देश तुमच्यावर प्रगट होतो. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. या महिन्याच्या उत्सवाचा जो महिना असतो, जो परमेश्वर जन आपल्याला सांगला नसा उत्सवाचा महिना आपण प्रार्थना करूया. री बोश शेंद्रमा रेगे बोस जेगे बोश शहांद्रमा लेगे बोस जेगे बोश जा पहिला कधी झाला नाही तशाप्रमाणे स्वर्गदूत काम करत त्याप्रमाणे त्या पहिला कोणी काम केलं नाही तसं ह्या महिन्यात काम होतं, ह्या वर्षात काम होतं. प्रार्थना करूया. धन्यवाद देवा पाहिजे. री बाबा खाल्या बद्रा ओ राजे के बोस शारी बाबा लेगे बोस जरी बोल री मांद्र बद्रा ओ रेगे बोस जेगे बोस शेगरी बा हमारे के बोस जरी बोल रमा खांद्र ओ रेगे बोस जरी बा खावले के बोस रेगे बोस जरी बोल री बाबा लेगे बोस जरी बोल रमा ओ रेगे बोस जेगे बोस शेगरी मामा हमारे के बोस जरी बा खावली बोस जरी बोस शेगरी बाबा हमारे बोल री बोल रमा ओ रेगे बोस जरी बोल री मामा खाली बोस जरी बोस जरी बोल री बोल रमा बोस की तरह ओ राजे के बोस शेगरी बोस शेगरी मां हमारे बोल रमा ओ रेगे बोस जरी बोस जेंद्र बा शेगरी के बोस जरी बा मांद्र बला रेगे बोस जेंद्र या वर्ष तयारीचा वर्ष असा. री बाबा खबारा बा री बोस जेंद्र बा शेगरी के बोस जरी बोल री बाबा खांद्र बा ओ राजे के बोस शारी मामा ले बोस जेंद्र बोस री मामा खांद्र ओ राजे के बोस री मामा खाली बोस शेगरी के बोस जरी बोल री बोल मांद्र लो रोजो रोजो रबा खबा बा री बोल रे बाबा री बोस जेंद्र बोस री बाबा रद्र ओ राजे के बोस री बोल ला बाबा री बोल रमा खार बोल री बोस जेंद्र ओ राजे के बोस री बोस री मा कमा कमार के बोस री बोस री मांद्र बाद्र री बोल बाद्र ओ राजे के बोस री बोस री बा खबार के बोस री बोल री बा मांद्र लेद्र ओ राजे के बोस री बाबा खबार के बोस री बोस री बोल री मांद्र बाद्र ओ राजे के बोस री बाबा री बोस जेंद्र बोस री बोल री बाबा री बोल बाद्र ओ राजे के बोस री बा खबा खबा का बोस री बोस री बोल रमा कमार बोल 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 ओ राजे के बोस री बोल रमा खबाली के बोस री बोस री बा मांद्र ओ राजे के बोस री ममाली के बोस री बोस जेंद्र बोस री बोस री ममा री बोस जेंद्र बका बोस री बोस जेंद्र बरा ओ राजे के बोस री ममांद्र ले बोस री बोस बाली बोस ओ राजे के बोस री बाबा खबाली के बोस री के बोस शाखरी मामा कमारे बोस री बाबा खबाली के बोस जेंद्र ओ राजे के बोस री ममाली बोस मालबा ही रमा काली के बोस री ममा कमाली बोस री ममा बोल री बोस बाद्रा ओ राजे के बोस री बा खबा खबाली बोस री बोस बाद्रा ओ राजे के बोस री गबाली के बोस री बोस बाली बोस ओ राजे के बोस री मा कमाली के बोस री ममा काली बोस ओ राजे के बोस री ममाली के बोस री बा मांद्र मारे के बोस री बा दे बोस री बा री बाबा कमारे बोस की बोस ओ राजे के बोस री बाली बाबा के बोस री ममा बाली बोस री बोस ला बाबा री बोस बाली बोस ओ राजे के बोस री ममा कमारे के बोस री ममा कमारे बोस ओ राजे के बोस रे के बोस री बा कमारे के बोस रे के बोस री बोस वाली बना ओ राजे के बोस री ममा कमारे के बोस री ममा ला बाली बोस री बोस बाद्र ओ रागा बाली के बोस रे के बोस शानी बोस लो रोजो रोजो द्रबा री के बोस री बाबा हा कंद्र ओ रागवाली बोस रे के बोस ममा री बोस री बाबा कमार बद्र ओ राजे के बोस री ममा कमार के बोस री बाबा कबाली बोस री ममा री बोस बाली बोस ओ राजे के बोस री ममा ममा ली के बोस रे के बोस जहान बोस री ममा बोस ओ हालेलुया. री बोस के बोस शहान रबा. धन्यवाद देतो परमेश्वर. धन्यवाद देतो परमेश्वर या वर्षासाठी प्रभू. धन्यवाद देतो परमेश्वर या वर्ष असा तयारीचा प्रभू. धन्यवाद देतो या महिन्यासाठी प्रभू. या महिना असा आमचा उत्साहाचा प्रभू. धन्यवाद देतो या परमेश्वर जन करून जा आमच्याकडे येलेला वचन असा प्रभू आमच्यामध्ये पूर्ण होत असा प्रभू. धन्यवाद देतो. जसं पहिला आम्ही काम केलं ना तसं प्रभू या महिन्यात या वर्षात आम्ही काम करतो. आम्ही धन्यवाद देतो परमेश्वर. या प्रार्थने प्रभू येशूच्या नावात करतो प्रभू. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सुंदर वेळ असा आराधनेची. प्रेज द लॉर्ड.
तिची स्तुती करा, प्रशंसा करा, सामर्थी प्रभू ची आराधना करा, त्याच्या नावा उंचवा, तो सर्व गोष्टींचा प्रभू, त्याच्या हातात सर्व सामर्थ्यसा, त्याचा सिंहासन सर्व काळाचा असा, त्याच्या हातात सर्व सामर्थ्यसा, तो सर्व गोष्टींचा प्रभू, तो सर्व गोष्टींचा प्रभू, तो सर्व गोष्टींचा प्रभू, तो सर्व गोष्टींचा प्रभू. त्याची स्तुती करा, प्रशंसा करा, सामर्थी प्रभू ची आराधना करा, त्याच्या नावा उंचवा, तो सर्व गोष्टींचा प्रभू, त्याच्या हातात सर्व सामर्थ्यसा, त्याचा सिंहासन सर्व काळाचा असा, त्याच्या हातात सर्व सामर्थ्यसा, तो सर्व गोष्टींचा प्रभू, 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 तो सर्व गोष्टींचा प्रभू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा वास्तविकतेच्या संग्रहाची. आज दिनांक 10 जानेवारी 2021. आजचा विषय असा अंगीकाराचो सिद्धांत. आणि सुरुवातीचा वचन घेतला असा रोमकरांस पत्र 10 अध्याय 8, 9, 10 वचन. पण ती काय म्हणता, या की वचन तुमच्या जवळ असा, तुमच्या मुखात आणि तुमच्या अंतःकरणात असा. हे त्याच विश्वासाचा वचन असा जो आम्ही प्रचार करतो. तुम्ही तुमच्या मुखान येशूला प्रभू म्हणून स्वीकारलास आणि तुमच्या मनातून विश्वास ठेवलास की परमेश्वरान त्याका मेलेल्यातून जिवंत केल्या, तर तुमचा नक्कीच तारण होताला. कारण विश्वासू अंतःकरणाने विश्वास ठेवलो जाता आणि तारणासाठी मुखाद्वारे कबूल केला जाता. हे आश्चर्यकारक असा की बरेचसे लोक वरच्या वचनाक हलकेपणान घेतात आणि त्या अद्भुत दर्शनाक चुकवतात, जे या चर्च पर्यंत आणतात. या त्याच्या सारख्या असा. आणि इब्रीकरांस पत्र 13 अध्याय 5 आणि 6 वचन मध्ये प्रकाशित केला गेला असा, तुमचा स्वभाव लोभापासून लांब ठेवा आणि तुमच्या जवळ असा त्याच्यात समाधान माना, कारण त्यांना
स्वतः म्हटल्यान आसा, मी कधीच तुका सोडूचंय नाय आणि कधीच तुका त्यागूचंय नाय. म्हणून आम्ही निर्भयपणान असा म्हणू शकतो की परमेश्वर माझो सहाय्य करता असा. मी घाबरणार नाही आणि माणूस माझा काय करू शकता. वरच्या वचनात पवित्र आत्म्यान 5व्या वचनात सुरुवातीक एक महत्वपूर्ण सल्लो दिलो असा. तो सांगता असा की तुमचो स्वभाव लोभापासून लांब ठेवा आणि जा काय तुमच्या जवळ असा त्याच्यात समाधान माना. हयसर थांबू शकलो असतो पण नाही थांबलो, परंतु तो पुढे गेलो आणि त्यांना आमका सांगल्यान की त्यांना शेवटी असा कशाक सांगल्यान, जा की आम्ही 5व्या वचनात शेवटच्या भागात बघतो असो. कारण की त्यांना सांगल्यान असा, मी कधीच तुका सोडणार नाही आणि त्यागूचय नाही. जर तो तेथेच थांबलो असतो तर त्याचो अर्थ झालो असतो की त्याची इच्छा असा की आम्ही फक्त वचनाक बघून जा चांगला झाला असता, परंतु तो आमका पुढच्या वचनात आणि खोलपर्यंत दाखवता असा आणि सांगता असा. म्हणून आम्ही निर्भयपणान सांगू आणि म्हणू शकतो की येशू प्रभू माझो सहाय्य करता असा, मी घाबराचंय नाय. आणि येथेच कबुलीचो सिद्धांत असा. परमेश्वरान सांगल्यान असा म्हणून तुम्ही निर्भयपणान सांगू शकतास. हालेलुया. परमेश्वरान त्यांना आपला वचन दिल्यान असा म्हणून तुम्ही त्याच्या वांगडा सहमतीत न घाबरता उत्तर देऊ शकतास. ताच असा जा तुमच्या जीवनाक बदलता असा. फक्त वाचा, तुमच्या जीवनाक नाही बदलत असा. सिद्धांत पण आवश्यक लावखोयो असा. सिद्धांताक लावण्यावेळी तुम्ही फक्त ताच नाही सांगू शकणार जा परमेश्वरान सांगल्यान असा. तुम्ही वचनासाठी तुमचा वैयक्तिक विश्वास उत्तर देतास. अपेक्षित उत्तराची तुमका समज येऊन एक अचूक प्रत्युत्तर वचन आणि पवित्र आत्म्याद्वारे शिकवला जाता असा. त्यांना आमका तोंड दिल्यान असा, कारण आम्ही त्याच्या वचनांका बोलण्यासाठी आणि वापरण्यासाठी आणि आमच्या जीवनाक आणि विधानांका त्याच्या परिपूर्ण इच्छेच्या दिशेन बनवण्यासाठी आणि तयार करण्यासाठी. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. तुम्ही माझ्या मागणं प्रार्थना करू शकतास. प्रिय बापा, तू माका अंधाराच्या राज्यात ना तुझ्या प्रकाशाच्या गौरवशाली राज्यात आणला असस, ज्या ठिकाणी मी परिस्थितीच्या वर राज्य करतय आणि शासन करते असय. माझी समृद्धी देशाच्या आणि सरकाराच्या आर्थिक स्थितीपेक्षा स्वतंत्र असा. तुझ्या वचनांका माझ्या घोषणाद्वारे मी एक कायमस्वरूपी विजयी मिरवणुकीत असय. येशूच्या नावात आमेन. मेरा नाम सुहा सिंह है. मैं मुंबई की रहने वाली हूँ. मैं सेल चलाती हूँ, एक सेल लीडर हूँ. तो मेरा सेल में एक औरत आई थी, नहीं थी वो उसको पिछले 4-5 महीने से काम ही नहीं था. उसको एक छोटी सी बच्ची है और उसका माँ है, उसका बहन है घर में. वो बहुत प्रॉब्लम में थी. वो बोली पूरा सेल अटेंड की अच्छे से बैठ के, फिर वो बेड भी दी. फिर उसके लिए मैंने प्रार्थना किया उस काम के लिए, उसको जॉब मिले करके. अगले हफ्ते में वो सेल में आई, खुशी खुशी आई. वो अपना गवाही बोली कि उसको अच्छे से जगह जॉब मिला है. और फिर वो बोली मैं यीशु से बहुत प्यार करती हूँ, मैं यीशु के ऊपर बहुत विश्वास करती हूँ. मेरे को बहुत विश्वास आ गया कि मेरे को एक ही हफ्ते में यीशु ने मेरे को काम दिलाया. मैं प्रभु यीशु को धन्यवाद करती हूँ. यीशु ने हमारे सेलों में बहुत कार्य कर रहे हैं. आत्मा जीतने का काम में उनको द्वारा हमको सब बहुत सहायता मिल रहा है. लोगों का हर एक तकलीफ दूर हो रहा है. उस जगह में हमको अलग अलग जगह में सेल करने का मौका मिल रहा है. लोग बुला रहे हैं अपना घर में, हमारे घर में सेल ले लो. इसीलिए मैं प्रभु यीशु को धन्यवाद करती हूँ. कितना महान चमत्कार इंसान का जीवन में प्रभु यीशु कर रहा है. मैं धन्यवाद करती हूँ पास्टर आइजैक और पास्टर क्रिस को. हमें मार्गदर्शन कर रहे हैं, हमको वचन से बढ़ा रहा है, इसीलिए धन्यवाद करती हूँ. मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया. और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें. जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा. प्रेज द लॉर्ड. तो प्रेम केवल मुंह का नहीं,
प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। तुझ्या नावाची स्तुती मी करते, प्रभु नावाची स्तुती मी करते, की तुझा नावाचा महान आणि स्तुतीच्या योग्य असा। तुझ्या नावाची स्तुती मी करते, प्रभु नावाची स्तुती मी करते, की तुझा नावाचा महान आणि स्तुतीच्या योग्य असा। तुझ्या नावात सर्व गौरव मी देताया, प्रभु नावात सर्व गौरव मी देताया, की तुझा नावाचा महान आणि स्तुतीच्या योग्य असा। की तुझा नावाचा महान आणि स्तुतीच्या योग्य असा। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आपण प्रार्थना करूया। धन्यवाद देवा परमेश्वर, आपल्या हातांका उठवा। धन्यवाद देवा परमेश्वर, प्रार्थना करा परमेश्वर। धन्यवाद देवा परमेश्वर, आपल्या आत्म्याक तयार करा परमेश्वरच्या वचनासाठी, परमेश्वरचे वचन ग्रहण करण्यासाठी। धन्यवाद देवा, या आपला तयारीचा वर्ष आणि या वर्षी तुम्ही स्वतः जास्त तयार करा। धन्यवाद देवा, जर तुमच्याकडे येताला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे प्रार्थना करा तर वचन तुमच्या आत परिणाम उत्पन्न करताला। बोला अन्य भाषेत। धन्यवाद देवा परमेश्वर, लिबो ओझा खबो शांद्रबो लिबो ओझित्रबो। धन्यवाद देवा परमेश्वर, बोला अन्य भाषेत। लिबो ओझा खबो शीत्रबे लिगर अझित्र लिगबो शांद्रबो लिजांद्रबो शीत्रबे रोजी केबो शीत्र लिबो ओझांद्रबो। धन्यवाद देवा परमेश्वर, धन्यवाद देवा परमेश्वर, धन्यवाद देवा। ओझा खबो शीत्र एलझित्रबो। तुमचे हृदय तयार करा। धन्यवाद देवा, हृदय तयार करा, आपले हृदय तयार करा येणाऱ्या वचनांसाठी। धन्यवाद देवा परमेश्वर, लिबो ओझा खबो शीत्रबे लिबो आपल्या हातांका उठवा, आपल्या आत्म्याक तयार
तयार करा, अन्य भाषेत बोला. रिबोन जाकाबो शीत्रबे रोन जाकालो बिसिकेबो शीत्रबे रिगा अनजांद्रव रिबोन शाखरा. स्वतः तयार करणाऱ्या वचनासाठी आपल्या आत्म्यात तयार करा. धन्यवाद द्या परमेश्वरा. आपलं मन परमेश्वराकडे लावा. धन्यवाद द्यावं ते का, धन्यवाद द्यावं ते का. रिबोन जाकाबो शीघ्र जित्रबो लीग्र जी. धन्यवाद परमेश्वरा, धन्यवाद परमेश्वरा, धन्यवाद परमेश्वरा. आम्ही पुढे जातो येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद परमेश्वर. प्रत्येक मेंबर, प्रत्येक व्यक्ती तयार असा येशू ख्रिस्ताच्या नावात. त्यांचे आत सामर्थ्य असा येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो परमेश्वरा, धन्यवाद देतो परमेश्वरा, धन्यवाद देतो परमेश्वरा, धन्यवाद देतो परमेश्वरा. धन्यवाद तुमच्या दयेसाठी, करुणेसाठी परमेश्वर, तुमच्या कृपेसाठी परमेश्वरा. हा प्रभू तुमच्या सारखं कोण नाही प्रभू. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. धन्यवाद आमच्या जीवनाच्या आत्म्याच्या सुंदरतेत भरूसाठी परमेश्वर. धन्यवाद देतो परमेश्वर. धन्यवाद आमच्या जीवनांका आत्म्याच्या सुंदरतेने भरूसाठी परमेश्वरा. धन्यवाद देतो परमेश्वरा. धन्यवाद त्या विश्वासासाठी जो तुम्ही आमका दिलास. धन्यवाद त्या कृपेसाठी, धन्यवाद परमेश्वर. धन्यवाद त्या वेळेसाठी जो तुम्ही आमका दिलास. आम्ही सांगतो प्रभू, आमची आत्मा, आमची हृदया उघडलेली असत तुमच्या वचनाला ऐकासाठी आणि ग्रहण करण्यासाठी प्रभू. धन्यवाद परमेश्वर. आणि या प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो प्रभू. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी सांगलं हे आपल्या तयारीचा वर्ष असा. हालेलुया. ह्या आपल्या तयारीचा वर्ष असा. प्रेज द लॉर्ड. या खायचा वर्ष असा तयारीचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा परमेश्वर आपल्याला काय करू सांगता तेव्हा बुद्धिमानी हा की तुम्ही स्वतः तयार करा त्या करूसाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तर पास्टरांनी आपल्या खूप इम्पॉर्टंट गोष्टी सांगल्या नाहीत. हालेलुया. तर स्वतः परमेश्वराच्या सिद्ध इच्छेत घेऊन जावा. हालेलुया. तर जसा जेव्हा लोक सांगतात मी जीवनात संघर्ष करतोय, मी त्रासात असय, माझ्यासोबत ह्या होता ता होता. हालेलुया. मी जीवनात संघर्ष करतोय, ते खयच्या नाण्यात जगतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जुन्या नाण्यात प्रेज द लॉर्ड त्यांना काय करूचा असा स्वतः परमेश्वराच्या नाण्यात आणूचा असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यावेळेच्या परमेश्वराच्या नाण्यात हालेलुया परमेश्वराचा प्रत्येक वेळेसाठी एक ज्ञान असा. प्रेज द लॉर्ड. जा ज्ञान परमेश्वराचा तुमच्या 2000 वर्षापूर्वीचा होता त्या ज्ञानात तुम्ही आज नाही जगा शकणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खूप जणांना काय माहित नाही असा. हालेलुया. तर खूप जण 15 वर्षाच्या पूर्वीच्या ज्ञानात आज जगतात. तर खूप जण 15 वर्षाच्या पूर्वीच्या ज्ञानात आज जगतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजच्या दिवसात जगात बघतात. प्रेज द लॉर्ड. जा संभव नाही असा. प्रेज द लॉर्ड. तुमका काय वया आजसाठी ज्ञान. हालेलुया. जे का आपण रेमा म्हणतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्याच कारण हा जर तुम्ही जुन्या नियमात वाचलास तर परमेश्वर इस्रायलाच्या मुलांका रोज मन्ना देत होतो. प्रेज द लॉर्ड. तो त्यांना रोज मन्ना द्यायचो. प्रेज द लॉर्ड. तो रोजचा मन्ना काय होतो. प्रेज द लॉर्ड. एक प्रकारचं ज्ञान. हालेलुया. त्या एक प्रकारचा ज्ञान होता, एक प्रकारची परमेश्वराची माहिती. प्रेज द लॉर्ड. त्यांना रोज मन्ना मिळायचो. प्रेज द लॉर्ड. तसाच परमेश्वराच्या आजच्या दिवसासाठी जगासाठी एक ज्ञान असा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजची जी परिस्थिती असा ती उद्याची परिस्थितीपेक्षा वेगळी असा. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही कालच्या ज्ञानात आजच्या परिस्थितीत नाही जागा शकणार. हालेलुया. तुमका परमेश्वराच्या विषयात आपल्या ज्ञानात बदलूचा लागतला. हालेलुया. तुमका जाणूचा लागतला आज परमेश्वर काय इच्छिता, कारण काल निघान गेलो असा. आपण आज मध्ये जगतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हो खूप जणांसोबत त्रास असा. प्रेज द लॉर्ड. ते सांगतात आमच्या प्रार्थनेचं उत्तर नाही येणार. कदाचित ते जुनी प्रार्थना करतात. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेची पद्धत बदलली असा. म्हणूनच तुमका आज मध्ये जगाचा लागतला. प्रेज द लॉर्ड. आणि आज मध्ये जगाचा अर्थ असा आजच्या ज्ञानात जगणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आजच्या ज्ञानात जगासाठी काय होया आजचो रेट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसा आजचो सोन्याचा भाव असा सोन्याचा भाव प्रत्येक दिवशी बदलत असता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आज जगाचा हा तर खयच्या ज्ञानात जगाचा हा तर स्वतः विचारा काय तुमका माहित आहे की आज परमेश्वर काय इच्छिता. प्रेज द लॉर्ड. ह्यो प्रश्न तुमका विचारा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा प्रश्न तुमका विचारूचो असा. जर तुमका आता माहित नाही आज परमेश्वर काय इच्छिता तर तुमचा जीवन संघर्षाचं जीवन असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं जीवन संघर्षमय जीवन राहताला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही काय करू बघतलास आणि होताला काय दुसराच. प्रेज द लॉर्ड. कारण तुमका आजचा ज्ञान माहित नाही असा. तुमका आज माहित नाही असा. प्रेज द लॉर्ड. स्वतः विचारा की तुमका आजचा परमेश्वर ज्ञान माहित हा काय. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही परमेश्वरासोबत कालच्या ज्ञानात नाही जागा शकणार. प्रेज द लॉर्ड. तुमच्याकडे आजचा ज्ञान असा होया. प्रेज द लॉर्ड. तेच तुमची प्रार्थना नाही असा शकणार. प्रेज द लॉर्ड. तेच तुमची प्रार्थना नाही असा शकणार जे 50 वर्षापूर्वी होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किंवा 10 वर्षापूर्वी होते किंवा 4 वर्षापूर्वी. प्रेज द लॉर्ड. तुमका बघूचा लागताला आज परमेश्वर तुमका कशा प्रकारे बघता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तसाच तुमका आत्म्याच्या स्तरात तुमच्या ज्ञानात वाढाचा लागतला. हालेलुया. आणि तुमका तुमच्या ज्ञान वाढव होया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तुमका तुमचं ज्ञान वाढवून थंय आणूचा लागतला जय होया असा. प्रेज द लॉर्ड. फक्त वाढवणं पुरेसा नाही.
ह्याच कारण असा की खयचा वर्ष हा तयारीचा, प्रेज द लॉर्ड, तुमका वाढाचा लागतला जयपर्यंत परमेश्वर असा, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर परमेश्वराच्या हिशोबान आपल्याक उठाचा लागतला, प्रेज द लॉर्ड. परमेश्वरान आपल्याला सांगले ना की ह्या तयारीचा वर्ष असा, प्रेज द लॉर्ड. तुमका स्वतःक तयार करूचा लागतला. जेव्हा स्वतःक तयार करूबद्दल बोलतास त्यात तुमचा काय होतला, प्रमोशन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर परमेश्वर तुमका प्रमोट करूक बघता, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही नाही सांगू शकनास, नाही प्रभू, पहिला माझ्या प्रार्थनेचा उत्तर द्यावा, मग मी तयारी करते, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. नाही, असा नाही असा, प्रेज द लॉर्ड. परमेश्वरापेक्षा तुम्ही जास्त नाही समजनास, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर बुद्धिमानी हा की जसा परमेश्वर सांगता त्या हिशोबाने जगा, प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही सरकारच्या हिशोबाने जगा शकतास तर परमेश्वराच्या हिशोबाने जगा शकतास, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सरकारने सांगल्यान मास्क लावा, सगळे लोक मास्क लावून फिराक लागले, प्रेज द लॉर्ड. जेव्हा मास्क लावणं चुकीचा असा, प्रेज द लॉर्ड. सरकार सांगतं वॅक्सिन लावा, जेव्हा वॅक्सिन लावणं चुकीचा असा, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर तुमका सचेत होऊन डोक्या उपरूचा असा, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. स्वतःक जाणूचा लागतला, प्रेज द लॉर्ड. ह्यो वेळ नाही जुन्या पद्धतीत काम करूचो, प्रेज द लॉर्ड. तर तयारी करा. आपण मराठी तयारी नाही करणं, प्रेज द लॉर्ड. तयारी असा सफलतेची, हालेलुया. आपण तयारी करतो प्रमोशनसाठी, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही त्या पद्धतीने नाही जगा शकणार ज्या पद्धतीने जगा होतास, प्रेज द लॉर्ड. आणि वेगळ्या परिणामांची आशा नाही करू शकणार, हालेलुया. म्हणतात माझ्या प्रार्थनेचं उत्तर नाही येणार, प्रेज द लॉर्ड. काय तुम्ही खरात येशू ख्रिस्तावर प्रेम करतास, प्रेज द लॉर्ड. तुमका स्वतः प्रश्न विचारायचो हा, काय तुम्ही खरात येशू ख्रिस्तावर प्रेम करतास? कसा कोण सांगू शकता माझ्या प्रार्थनेचं उत्तर नाही येणार? तुमका माहित आहे येशू ख्रिस्ताच्या नावात किती सामर्थ्य असा, हालेलुया. पण काही ख्रिस्तांका वाटता त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर नाही येणार, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण त्यांनी कधी येशू ख्रिस्तावर खरा प्रेम करूकच नाही असा, प्रेज द लॉर्ड. ते चर्च मध्ये इले आपल्या त्रासातून बाहेर येऊसाठी, प्रेज द लॉर्ड. चर्च काय असा? ट्रेनिंग ग्राउंड, हालेलुया. चर्च मध्ये आपण ट्रेनिंग घेतो दुसऱ्यांका त्रासातून बाहेर काढूचा, हालेलुया. आपल्या जीवनातून त्रासात काढून टाका, आपल्या जीवनातून त्रासात काढून टाका, प्रेज द लॉर्ड. तर जा परमेश्वराने सांगल्या ना त्याच्यावरती लक्ष देवा, हालेलुया. तर आपला तयारीचा वर्ष असा, हालेलुया. तर पहिली तयारी समजली, हालेलुया. तर पास्टरने आपल्याला सांगल्याने 4 गोष्टींची तयारी करूची असा, हालेलुया. आपल्याला सांगले 4 गोष्टींची तयारी करूची असा. तर पहिला असा त्याच्यात आपल्या हृदयात तयार करा प्रभूची सेवा करूसाठी, प्रेज द लॉर्ड. आणि दुसरा असा परमेश्वराच्या घरासाठी तयारी करा, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तिसरा असा सुवार्तेसाठी तयारी करा, प्रेज द लॉर्ड. आणि चौथा असा परमेश्वराक भेटासाठी तयारी करा, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 4 गोष्टी त्याच्यात सगळ्यात पहिला असा आपल्या हृदयात तयार करा प्रभूची सेवा करूसाठी, प्रेज द लॉर्ड. खूप इम्पॉर्टंट, हालेलुया. ही ती गोष्ट असा ज्याच्यासाठी लोक तयारी नाही करणार, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. खूप कमी लोक आहेत जे आपल्या हृदयात तयार करतात प्रभूची सेवा करूसाठी, प्रेज द लॉर्ड. चला एक वचन बघूया आपण. दुसरो इतिहास अध्याय 12 वचन 13 पासून 14 पर्यंत. दुसरो इतिहास अध्याय 12 वचन 13 पासून 14 पर्यंत. राजा रहोबियाम यरुशलेमेत दृढ होऊन राज्य करीत राहिलो. जेव्हा रहोबियाम राज्य करीत राहिलो तेव्हा 41 वर्षाचा होतो, प्रेज द लॉर्ड. आणि यरुशलेमेत अर्थात त्या नगरात जे यहोवान आपल्या नाव रावासाठी इस्रायलाच्या सगळ्या गोत्रामधून निवडलेल्या 17 वर्षापर्यंत राज्य करीत राहिलो, प्रेज द लॉर्ड. त्याच्या आईचं नाव होता जी अमुनी स्त्री होती, प्रेज द लॉर्ड. किती वर्ष राज्य केल्यान? 17 वर्ष, प्रेज द लॉर्ड. 17 वर्षापर्यंत तिने राज्य केल्यान, प्रेज द लॉर्ड. पुढचं वचन, तिने त्या कार्य केल्यान जा वाईट असा, प्रेज द लॉर्ड. तिने त्या कार्य केल्यान जा वाईट असा, प्रेज द लॉर्ड. कारण त्यांनी आपल्या मनात यहोवा शोधण्यात नाही लावले, कारण त्यांनी आपल्या मनात यहोवा शोधण्यासाठी नाही लावलेले, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर त्यांनी वाईट केल्यान, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण त्यांनी आपलं मन यहोवा शोधण्यापासून नाही लावलेले, प्रेज द लॉर्ड. त्यांनी वाईट केल्यान. आणि त्यांच्या वाईट करूचं कारण काय होता, प्रेज द लॉर्ड? त्यांनी आपला मन यहोवा शोधण्यात नाही लावले, हाच त्याचा कारण होता, प्रेज द लॉर्ड. कारण त्यांनी आपलं मन यहोवा शोधण्यात नाही लावलेलं, प्रेज द लॉर्ड. प्रत्येक व्यक्ती जो वाईट करूक नाही इच्छिना त्याका यहोवा शोधूचा लागतला, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यांनी किती वर्ष राज्य केले? 17 वर्ष. त्यांनी किती वर्ष राज्य केलं? 17 वर्ष त्यांनी राज्य केले, प्रेज द लॉर्ड. आणि वाईटान राज्य केले, त्यांनी वाईटापासून राज्य केले. 17 वर्ष त्यांनी वाईटापासून राज्य केले, प्रेज द लॉर्ड. आणि तेका
कधी समजलाच नाही की तो वाईट करता. हालेलुया. तो कधीच नाही समजा शकलो की तो वाईट करता. हालेलुया. तर ह्योच आपलो पहिलो पॉइंट असा, स्वतः तयार करा प्रभूची सेवा करूसाठी. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही आपला मन प्रभूची सेवा करूसाठी सेवा करण्यात लावतास, तेव्हा तुम्ही आपणच वाईटापासून लांब जातास. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही आपला मन प्रभूच्या सेवा करण्यात लावतास, तेव्हा तुम्ही स्वतःच वाईटापासून लांब जातालास. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही चुकीच्या लोकांपासून लांब जातालास. हालेलुया. तुम्ही चुकीच्या लोकांपासून लांब जाऊ सुरू होतालास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही चुकीच्या लोकांपासून लांब जातालास. तुमचं जीवन पवित्र होऊक सुरू होताला. हालेलुया. जे लोक आपल्या जीवनात नको असत, जे लोक तुमच्या जीवनात तुमका नको असत, ते आपणच निघून जातले. हालेलुया. ज्या लोकांना तुम्ही आपल्या जीवनात नको नाही येऊ देवनास, ते आपणच निघून जातले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या जागेवर तुमका जाऊचा नको असा, थंयसून तुम्ही आपणच लांब होतालास. हालेलुया. ज्या जागेवर तुमका नाही जाऊचा असा, थंयसून तुम्ही आपणच लांब होतालास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा तुम्ही यहोवाक शोधत असतालास. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा तुम्ही यहोवाक शोधत असाल, जेव्हा तुम्ही यहोवाक शोधतास, तेव्हा तुम्ही वाईटापासून दूर होतालास. हालेलुया. ह्या सगळा होताला कधी? जेव्हा तुम्ही यहोवाक शोधतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो 17 वर्ष वाईट करी होतो. प्रेज द लॉर्ड. तो 17 वर्ष वाईट करी होतो. प्रेज द लॉर्ड. त्याला काय त्रास होतो? त्यांनी यहोवाक नाही शोधले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा तुमचं मन बायबल वाचण्यात असा, तुम्ही खयच्या लोकांना शोधतला जे तुमका बायबल शिकवतले. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही आपला मन बायबल मध्ये घालतला, तेव्हा तुमका तेच लोक भेटतले जे तुमका बायबल शिकवतले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही खयच्या लोकांना शोधतला जे तुमका बायबल शिकवतले. प्रेज द लॉर्ड. तुम्ही वाईटापासून दूर होतालास, तुम्ही वाईटापासून लांब जातालास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं जीवन खय जातला? योग्य रस्त्यावर. तुमचं जीवन पूर्णपणे योग्य रस्त्यावर जातला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता तुमका कोणी पाठी नाही ओढू शकणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. थंयसून तुम्हाला कोणीच पाठी नाही ओढू शकणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही त्या रस्त्यावर गेलास, तुमका अजून कोणी पाठी आणूक नाही शकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आपला मन लावा प्रभूची सेवा करण्यात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतः तयार करा, स्वतः विचारा. हालेलुया. स्वतः तयार करा, स्वतः विचारा तुमच्यात किती बदल इले असत चर्च मध्ये इल्यापासून. हालेलुया. स्वतः तुम्ही विचारा, तुम्ही चर्च मध्ये गेल्यापासून तुमच्यात किती बदल इले असत. हालेलुया. कारण तुम्ही आपला मन लावलास यहोवाची सेवा करण्यात. हालेलुया. तुम्ही चर्च मध्ये गेलात, तर तुम्ही तुमचं मन लावलास यहोवाची सेवा करण्यात. हालेलुया. तुमच्यात बदल इले. प्रेज द लॉर्ड. किती त्रासापासून तुम्ही वाचलास. हालेलुया. तुम्ही किती त्रासापासून लांब गेलास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही चर्च मध्ये नसतास तर मास्क लावून फिरत असतास. हालेलुया. कारण तुमका समजला चर्च मध्ये गेल्यावरती की मास्क लावणं चुकीचा असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही जगात असाल, तुम्ही आता मास्क लावून फिरत असतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तसा जगात माहित नाही की ते सांगतात पण की आमका उद्याचा भरोसा नाही असा. प्रेज द लॉर्ड. जगात कायच माहित नाही. ते सांगतात आमका उद्याचा भरोसाच नाही असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसला जीवन जगतात ते. प्रेज द लॉर्ड. पण माका आणि तुमका माहित असा की येशू ख्रिस्त लवकर येतलो असा. प्रेज द लॉर्ड. की माका आणि तुमका माहित आहे की येशू ख्रिस्त लवकर येतलो असा. प्रेज द लॉर्ड. आपण बघलो की तो कधी 2023 मध्ये, नाहीतर 2026 मध्ये, नाहीतर 2030 मध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो येतो 2030 मध्ये, 2026 मध्ये आणि 2023 मध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर त्यांना माहित आहे, ते सांगतो तुझ्या काय त्यांना भरोसा नाही असा. प्रेज द लॉर्ड. पण आमका माहित असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही तुमका सांगलेलो कोरोना संपलो असा, आपण चर्च मध्ये पुन्हा भेटतलो. हालेलुया. आम्ही जगाच्या गोष्टी नाही करणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमका माहित आहे कारण आम्ही प्रभूची सेवा करतो. हालेलुया. आम्ही प्रभूची सेवा करतो. आमका जगाच्या गोष्टी माहित आहेत. हालेलुया. आमका सगळं काय माहित आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आमका कोणी थांबवू नाही शकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांका वॅक्सिन होई असा. प्रेज द लॉर्ड. वॅक्सिन घेतलास तर तुमका नरकात जाऊपासून कोणी नाही थांबवू शकणार. हालेलुया. त्यानंतर आमका वॅक्सिन होईया. जर तुम्ही वॅक्सिन घेतलास तर तुमका नरकात जाऊपासून कोणीच थांबवू नाही शकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण वॅक्सिन तुमच्या प्राणात बदलतली. प्रेज द लॉर्ड. तुमचं प्राण बदलतली. वॅक्सिन तुमचं प्राण बदलतली. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना पण थंय तुमका काम नाही करू शकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही प्रार्थना करू केलास तरी पण थंय तुमचा काम नाही होचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे लोक या समजान पण चर्च मध्ये नाही जाणार असत, त्यांना कधी समजा पण नाही की ते काय करतले, वॅक्सिन घेतले. प्रेज द लॉर्ड. वॅक्सिन घेणाऱ्यांचा काय हा, वॅक्सिन घेणाऱ्यांचा काय नाही होऊ शकणार. प्रेज द लॉर्ड. तर तुमका वाटा शकता की आम्ही मस्करी करतो. प्रेज द लॉर्ड. ही मस्करी असा नाही. प्रेज द लॉर्ड. जागे व्हा, आता तयार व्हा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते तुमच्या सिस्टमला हॅक करतले. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तयार व्हा. ते तुमच्या सिस्टमला हॅक करू बोलतात, तुमच्या सिस्टमला ते हॅक करतले. प्रेज द लॉर्ड.
आता त्यांनी व्हायरस टाकलेलं असतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर काही जात असतालास तर तुमका समजा पण नाही, तुम्ही स्वतः थांबू पण नाही शकणार. हालेलुया. कारण तुमच्या आत तुमचं कंट्रोल नसतलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं स्वतःवरती कंट्रोल नसतलो. प्रेज द लॉर्ड. ह्या सत्य असा वॅक्सिन बद्दल. हालेलुया. ह्या सत्य असा वॅक्सिन बद्दल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आपण खै पण जाऊन काय पण करू नाही शकणार. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही खै पण जाऊन काय पण करू नाही शकणार. प्रेज द लॉर्ड. तापाचं इंजेक्शन म्हणा, वॅक्सिन देऊचा प्रयत्न ते करतले. प्रेज द लॉर्ड. केस करा. हालेलुया. जर डॉक्टर तुमका चुकीचा इंजेक्शन देऊचा प्रयत्न करी तर तुम्ही केस करा. प्रेज द लॉर्ड. सोडून देऊ नको. प्रेज द लॉर्ड. कारण ही लढाईची वेळ असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर ह्या तयारीचा वर्ष असा. तर पहिला काय असा, प्रभूची सेवा करण्यासाठी स्वतः तयार करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ह्याच्याशी कोविडचा काय घेण्यात येणार नाही असा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि या कोविडचा घेण्यात कशासोबत असा, चर्च सोबत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण चर्चचे पैसो सरकारकडून नाही येणार. प्रेज द लॉर्ड. विदेशातून नाही येणार. हालेलुया. तर आम्ही सांगू शकतो वॅक्सिन घेणं चुकीचा असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्यासोबत केलेलो अपराध असा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर खूप जणांका त्याचा अर्थ समजलो. त्याच्यात काय असा, चीप. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. व्हायरसचा काय घेण्यात आला नाही असा. प्रेज द लॉर्ड. त्यांका मेन चीप घालूची असा. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात लढतो. प्रेज द लॉर्ड. तर जेव्हा तुमका सांगितलं जाईल तर तुम्ही करा. प्रेज द लॉर्ड. ह्याने तुम्ही वाईटापासून लांब होतालास. हालेलुया. ह्या तयारीचा वर्ष असा. काय करा, प्रभूची सेवा करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर चर्च मध्ये जावा. प्रेज द लॉर्ड. चर्च हा जा तुमचं जीवन वाचवू शकता. प्रेज द लॉर्ड. तर चर्च मध्ये फक्त त्रास सोडण्यासाठी नाही असा. प्रेज द लॉर्ड. चर्च मध्ये तुम्ही स्वतः ट्रेनिंग देतास. प्रेज द लॉर्ड. की तुम्ही काय करू शकतास, दुसऱ्यांका त्रासातून बाहेर काढू शकतास. हालेलुया. तू स्वतः चर्च मध्ये ट्रेनिंग देतास, तू दुसऱ्यांका बाहेर काढू शकतास. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जा आम्ही तुमका सांगतो तर तुमका तुमच्या भल्यासाठी सांगतो. प्रेज द लॉर्ड. आमचो ह्याच्यात काही एक स्वार्थ नाही असा. आम्ही तुमच्या फक्त भल्यासाठी सांगतो. ह्याच्यात आमचो काही एक स्वार्थ नाही असा. प्रेज द लॉर्ड. की तुमचं मन खै राहावं पाया प्रभूच्या सेवेत. तुमचं मन प्रभूच्या सेवेत राहावं पाया. हालेलुया. तर जेव्हा आम्ही तुमका सांगू दशमांश देवा, तर फायदो कोणाचो होतलो, तुमचो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आम्ही तुमका पार्टनरशिप करू सांगतो तर तेव्हा तुमच्यासाठी असा. जेव्हा आम्ही तुमका पार्टनरशिप करू सांगतो तर तुमच्यासाठी असा. प्रेज द लॉर्ड. कारण बायबल सांगता जय तुमचा धन असा थय तुमचा मन असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण बायबल सांगता जय तुमचा धन असा थय तुमचा मन असा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर खूप लोक असं जे चर्च सोडून निघून जातात. हालेलुया. कारण त्यांचा कधी चर्च मध्ये धन नव्हता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर प्रत्येक गोष्ट तुमच्या भलाईसाठी असं. नाहीतर आपण लढाई नाही लढत असणार असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आम्ही तुमका तयार करतो की तुम्ही आव्हानांका झेलू शकतास. हालेलुया. आम्ही तुमका तयार करतो. प्रेज द लॉर्ड. तर अजून एक वचन बघूया आपण. स्तोत्र संहिता अध्याय 37 वचन 4. स्तोत्र संहिता अध्याय 37 वचन 4. यहोवा आपल्या सुखाचा मूळ जाण. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो काय सांगता, तुमचा सुख खय असा खया, तुमच्याकडे काय हा, यहोवा. प्रेज द लॉर्ड. यहोवा आपल्या सुखाचा मूळ जाण. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ता काय करतला, ता तुमच्या गोष्टींका पूर्ण करतला. प्रेज द लॉर्ड. यहोवा तुझ्या सुखाचा मूळ जाण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिंपल. जेव्हा तुम्ही आपला मन परमेश्वरावर लाव सुरू करतलास तेव्हा तुमच्या मनातली इच्छा आपणच पूर्ण होतली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती फायदो असा. प्रेज द लॉर्ड. पण खूप जणांका ह्या माहित नाही असा. हालेलुया. ते जीवनभर प्रार्थना करीत राहतात. प्रेज द लॉर्ड. यहोवा सुखाचा मूळ न जाणता. प्रेज द लॉर्ड. तुमका खुश ह्याच्यासाठी होक होया की तुम्ही खय आताला स्वर्गात. प्रेज द लॉर्ड. तुमका खुश होक होया. हालेलुया. कारण येशू ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र तुमचो प्रभू असा. प्रेज द लॉर्ड. ऐकताच तुम्ही. हालेलुया. आपल्या सुखाचा मूळ जाण. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ काय असा, यहोवा आपल्या मनात शोध. हालेलुया. यहोवा आपल्या मनात शोधा. प्रेज द लॉर्ड. जर तुमका करूक सांगित तर करा. प्रेज द लॉर्ड. त्याची सेवा करा. प्रेज द लॉर्ड. जा यहोवा तुमका सांगित तर तुम्ही करा. हालेलुया. कारण सेवेचो तोच अर्थ असा. हालेलुया. सेवेत कोण सांगता, तुमका जी सेवा करूची असा, जो तुमका सांगता. प्रेज द लॉर्ड. तुमका करूचा असा. आणि सेवा खायच्या पद्धतीने करा ज्या पद्धतीने परमेश्वर तुमका सांगता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर जेव्हा तुम्ही आपल्या मनाचा करतास तेव्हा ती प्रभूची सेवा नाही असा. प्रेज द लॉर्ड. तर तुमका आता करूचा लागता जर परमेश्वर सांगता. हालेलुया. करूचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेव्हाच त्याका सेवा म्हटला जाताला, नाहीतर ती सेवा नसतली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण खूप लोक प्रभूसाठी काहीतरी करतात.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण त्या प्रभूच्या हिशोबाने नाही असा. प्रेज द लॉर्ड. बोलतात आम्ही सेवा करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही हात दाबता जेव्हा तुमका पाय दाबूचो होतो. प्रेज द लॉर्ड. तर शोधा प्रभू काय इच्छिता. प्रेज द लॉर्ड. तुम्ही त्या नाही करू शकणार जर तुम्ही इच्छितास. प्रेज द लॉर्ड. बोलतं जेव्हा माझं मन असता तेव्हा मी येतोय. प्रेज द लॉर्ड. प्रभूशी प्रेम तुम्ही तेव्हा नाही करणार जेव्हा तुम्ही चर्च मध्ये जातास. हालेलुया. प्रभूशी प्रेम तुम्ही तेव्हा करता जेव्हा तुम्ही ता करता जेव्हा प्रभू इच्छिता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्ही फक्त नाही सांगू शकणार की मी चर्च मध्ये जातोय प्रभूची सेवा करूसाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च जाणं प्रभूची सेवा नाही असा. प्रेज द लॉर्ड. जेव्हा चर्चला जातास तेव्हा कोणाक तरी घेऊन जावा. तेव्हा तुम्ही सांगू शकता आज मी चर्च मध्ये गेलोय आणि प्रभूची सेवा केली. प्रेज द लॉर्ड. कारण कोणाक तरी तुम्ही येशू जाणूची संधी दिलास. हालेलुया. नंतर जे का तुम्ही घेऊन इलास ते का तुम्ही पकडून ठेवतास. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करतास की तो समजेत वाढत जाऊ होय. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ते का प्रत्येक संडे सांगतास, सेल मध्ये नेतास. ही काय असा प्रभूची सेवा. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही ता करतास जर परमेश्वर करूक सांगला नसा. प्रेज द लॉर्ड. आता आपण हे का सेवा म्हणू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण फक्त तुम्ही चर्च मध्ये जाऊन इलास हे का आपण सेवा नाही म्हणू शकणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर आपल्या हातांका उठवा, हातात तयार करा प्रभूची सेवा करूसाठी. धन्यवाद द्या प्रभूचो. धन्यवाद द्या. बोला अन्य भाषेत. धन्यवाद द्या परमेश्वर. आपल्या हातांका उठवा, प्रार्थना करा. रिबोन जागा बशीत रवे लीग्रान जान दले बशीत रहो. प्रार्थना करा. धन्यवाद द्या परमेश्वर या वचनासाठी. धन्यवाद द्या परमेश्वर. धन्यवाद द्यावा. धन्यवाद द्या. प्रार्थना करा. रिबोन जागा बशीत क्ले जीत रिबोन जान रहो बहुत जी के बहुत शाक्र आज जीत रहो. धन्यवाद परमेश्वर. धन्यवाद द्यावा. धन्यवाद द्यावा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जी गोष्टी आम्ही तुमका करूक सांगतो ते का मनापासून करा. हालेलुया. आणि स्वतः तयार करा, आपल्या हृदयात तयार करा प्रभूची सेवा करूसाठी. हालेलुया. जर तुम्ही पहिल्यांदा बघतास तर तुमचं स्वागत असा. आणि जर तुम्ही पहिल्यांदा इलास आणि येशू ख्रिस्ताक नाही ओळखत होतास तर प्रार्थना करून जावा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पण अनंत जीवन ग्रहण करू शकता. हालेलुया. नाहीतर चर्च मध्ये येऊन कायच फायदा नाही असा. हालेलुया. तर तुम्ही एका समजा आणि ते तुम्ही या जीवनात ग्रहण करा. अनंत जीवनात तुम्ही ग्रहण करा. प्रेज द लॉर्ड. छोटासा काम असा माझ्यासोबत तुम्ही प्रार्थना करू शकतास. आपले डोळे बंद करा. आपल्या तोंडान बोला. आपल्या मनात नको बोलू तर आपल्या तोंडान बोला. माझ्या मागसून आपल्या हात वरती करा आणि माझ्या मागसून बोला. बोला. हे प्रिय पिता, मी तुमच्याकडे येतोय येशू ख्रिस्ताच्या नावात. मी विश्वास करतोय येशू ख्रिस्त मेलो आणि परमेश्वराने ते का तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत केल्या. जेव्हा तो जिवंत झालो मी जिवंत झालोय. आज मी येशू बोलवतोय माझ्या जीवनाचं प्रभू होसाठी, स्वामी होसाठी. मी आपल्या मनात विश्वास करतोय आणि तोंडान घोषणा करतोय की येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वराचो पुत्र आजपासून माझो प्रभू असा, माझो स्वामी असा. आजपासून मी वाचला असय. मी माझ्या आत अनंत जीवन ग्रहण करतोय येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद प्रभू. आणि प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो प्रभू. आमेन. Thank you. God bless you. Praise the Lord. तर ही वेळ असा आपली भेट, आपलं दशमांश देवची. आपण आपल्या कॉयरचं स्वागत करूया. कॉयर आपली मदत करतोय. आपण आपल्या कॉयरचं स्वागत करूया. सर्व सृष्टीचो निर्मातो तू काय नाही करू शकत. तू काय नाही करू शकत येशू. सर्व नावाहून उंच नाव तू काय नाही बदलू शकत. तू काय नाही बदलू शकत येशू. सर्व सृष्टीचो निर्मातो तू काय नाही करू शकत. तू काय नाही करू शकत येशू.
सर्व नावाहून उंच नाव तू काय नाही बदलू शकत, तू काय नाही बदलू शकत येशू. तू असं योग्य महान व शक्तिमान, तू असं योग्य येशू. असं काहीच नाही जर तू नाही करू शकत, जर तू नाही बदलू शकत, जर तू नाही कधी फिरवू शकत. तू असं योग्य महान व शक्तिमान, माझा भरोसा तुझ्या ठेवते. तू असं योग्य येशू. सर्व सृष्टीचो निर्मातो, तू काय नाही करू शकत, तू काय नाही करू शकत येशू. सर्व नावाहून उंच नाव तू काय नाही बदलू शकत, तू काय नाही बदलू शकत येशू. तू असं योग्य महान व शक्तिमान, तू असं योग्य येशू. असं काहीच नाही जर तू नाही करू शकत, जर तू नाही बदलू शकत, जर तू नाही कधी फिरवू शकत. तू असं योग्य महान व शक्तिमान, माझा भरोसा तुझ्या ठेवते. तू असं योग्य येशू. तू असं योग्य येशू. तू असं योग्य येशू. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण आपल्या भेटीसाठी प्रार्थना करा. आपले हात उठवा. आपण आपल्या भेटीसाठी प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करा आपल्या भेटीसाठी. आपल्या हातांग उठवा. धन्यवाद देतो परमेश्वरा तुमच्या दयेसाठी, तुमच्या करुणेसाठी, तुमच्या प्रेमासाठी. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद 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 प्रभू, आमच्यासाठी एवढा प्रेम करूसाठी, आमच्यावर एवढा प्रेम करूसाठी. धन्यवाद देतो प्रभू तुमच्या दयेसाठी, तुमच्या वेळेसाठी जो तुम्ही आमका दिलास. आम्ही आपली भेट, आमचे दशमांश तुमचा सन्मान करतो. हा प्रभू, आम्ही आमच्या भेटीन, आमच्या दशमांशान तुमचा सन्मान करतो. ही भेट, हे दशमांश तुमका ग्रहण योग्य असा येशू ख्रिस्ताच्या नावात. जसं आम्ही दिलं याची 100 गुणा आणि 1000 गुणा फळं आमच्याकडे येतात येशू ख्रिस्ताच्या नावात. याच्यासाठी नवीन दरवाजे उघडतात येशू ख्रिस्ताच्या नावात. नवीन बिझनेस सुरू करूचे विचार, हिम्मत यांच्यात येता येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो प्रभू, तुम्ही यांच्या आत इच्छा टाकतास मोठी कामं करूची आणि तुम्ही त्या बलाक निर्माण करतास की ते त्या कामा करू शकतात. आम्ही या भेटींवरती तुमच्या आशीर्वादांचं आव्हान करतो आणि घोषणा करतो प्रभू की तुमच्या राज्यात वेगान वाढवता येशू ख्रिस्ताच्या नावात. मल्टिप्लिकेशनचा नियम याच्यावरती लागू असा येशू ख्रिस्ताच्या नावात. आणि प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो प्रभू. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा अनाउन्समेंटची. हालेलुया. विशेष वेळ असा अनाउन्समेंटचो आणि सगळ्यात पहिली अनाउन्समेंट असा आमची की इंग्लिश सर्व्हिस असता 1 वाजता. हालेलुया. जर तुम्ही इंग्लिश बोलणाऱ्या लोकांना ओळखत असतात तर त्यांना सांगा. चर्च शोधतं तर त्यांना तुम्ही सांगा. प्रेज द लॉर्ड. तर त्यांना तुम्ही सांगा. हालेलुया. आणि त्याच्यानंतर मोठी गोष्ट असा 26 जानेवारी आपली असा चंगाई सभा. हालेलुया. ग्लोरी. प्रेज द लॉर्ड. या वेळेक लोकांका चंगाईची खूप गरज असा. प्रेज द लॉर्ड. मानसिक चंगाई, भावनात्मक चंगाई, आर्थिक चंगाई, शारीरिक चंगाई, विशेष करून मुलांसाठी आणि टीनेजरसाठी
त्यांच्या डोक्या पूर्णपणे बरबाद केलेला असा. प्रेज द लॉर्ड. तर ही मीटिंग खूप स्पेशल असा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या वेळेक लोकांना खूप गरज असा आणि या परमेश्वराकडसून असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आपल्याकडे संधी असा की ह्या आपण ओपन मध्ये करू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लोकांना जाऊन सांगू सुरू करा. सेंटर बनवूक सुरू करा. मी तुमका सांगू शकतो की 26 जानेवारीची 26 तारखेक चंगाई सभा खूप स्पेशल असा. ती चंगाई सभा खूप स्पेशल असा. प्रेज द लॉर्ड. तर लोकांना सांगा फक्त शारीरिक चंगाई नाही तर खूपशे लोक मानसिक त्रासात असत. हालेलुया. खूप वेगवेगळ्या त्रासात असत. प्रेज द लॉर्ड. तर त्यांना काय आशा नाही दिसना असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर मुलांका नाही माहिती असा की स्कूल कधी ओपन होतली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि धंद्यावाल्यांका नाही माहिती असा की धंदे कधी उघडतली. प्रेज द लॉर्ड. तर खूप जणांकडे खूप प्रश्न असत ज्यांच्यात राग भरलेलो असा. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वराक त्यांना सगळ्यांका बरो करतलो. प्रेज द लॉर्ड. तर खूप जणांनी आपले प्रियजनांका गमावले असा. तर ह्या चंगाई सभेक तुम्ही खूप महत्वपूर्ण पद्धतीत घेवा असा. लोकांका सांगा. लोकांका खराच प्रश्नांची उत्तराची गरज असा. हालेलुया. उत्तर त्यांची होई असत. तर परमेश्वराक ह्या करूक बघता तर त्याच्यावरती तुम्ही ध्यान द्यावा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर आपण आपले हात उठवा. प्रार्थना करा. धन्यवाद देवा परमेश्वराचो. धन्यवाद देवा परमेश्वर आपल्या वचनांसाठी, आजच्या वचनासाठी, आजच्या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद देवा परमेश्वर. धन्यवाद देवा परमेश्वर. धन्यवाद देवा परमेश्वर की तुम्ही तुमच्या हृदयात तयार करू शकता परमेश्वराच्या सेवेसाठी. धन्यवाद देवा. जे लोक मागतात त्या तुम्ही परमेश्वराची सेवा करू इच्छितात. धन्यवाद देवा त्याला. धन्यवाद देवा या सगळ्या गोष्टींसाठी. धन्यवाद देवा तुमच्याकडे या वचन त्याच्यासाठी धन्यवाद देवा. आपल्या जीवनासाठी धन्यवाद देवा. धन्यवाद देवा परमेश्वराचो की तुम्ही परमेश्वरावरती प्रेम करतास. धन्यवाद देवा त्याला. धन्यवाद परमेश्वर. आणि या प्रार्थना करू येशूच्या नावात मागतो प्रभू. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण ग्रेस शेअर करूया. परमपितेचा प्रेम, प्रभू येशूचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्याकडे कायमसाठी बनांत राहतली. येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.